नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025 या परीक्षेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. मी अक्षय चिवटे, प्रवेश प्रक्रिया करिअर मार्गदर्शक, ऍडमिशन गेटवे. आज आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप लाईव्ह नीट 2025 चे संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस मी आपणास समजून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोम मध्ये गुगलवरती जाऊन नीट 2025 असे टाईप करायचे आहे. हे टाईप केल्यानंतर आपणाला गुगल क्रोमच्या ब्राउझरमध्ये अशा पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. या रिझल्टमध्ये सगळ्यात पहिली लिंक असेल नीट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट याबद्दलची लिंक त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये URL जर आपण पाहिली तर neat.nta.nic.in अशा पद्धतीची ही लिंक आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली त्या ठिकाणी आपल्या समोर नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश प्रक्रिया UG हे पेज त्या ठिकाणी ओपन होणार आहे. अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पब्लिक नोटीस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर थोडं स्क्रोल करून खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट्स ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या कॅन्डिडेट्स ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला नीट 2025 रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीचं लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल. या पेज मध्ये त्यांनी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे स्टेप टू अप्लाय ऑनलाईन, म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या या त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं आहे ऑलरेडी एक्झिस्टिंग कॅन्डिडेट. जर ऑलरेडी आपण NTA वरती जर आपलं रजिस्ट्रेशन केलं असेल, ऑलरेडी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला लॉग इन करायचं असेल, फॉर्म मध्ये काही चेंजेस करायचे असतील, फॉर्म पाहायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे रजिस्टर युअर प्रोफाईल. जर या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही या न्यू रजिस्ट्रेशन बटन वरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. आता आपण पाहूया की स्टेप्स कोणत्या आहेत. पहिली स्टेप आहे अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. अगोदर आपल्याला या रजिस्टर युअर प्रोफाईल या टॅब वरती जाऊन आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे नीट या परीक्षेसाठी. त्यानंतर नीट UG चा फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतरची प्रोसेस आहे पे एक्झामिनेशन फी. जी काही नीटची एक्झामिनेशन फी आहे कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी त्यांनी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. ते आपल्याला ते आपल्याला पेड करायचं आहे फी. आणि सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे डाउनलोड कन्फर्मेशन पेज, म्हणजेच तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याचं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. अशा 4 स्टेप मध्ये हा संपूर्ण फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे. तर त्यातली पहिली स्टेज आहे अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. यावरती आपण क्लिक करूया. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने पेज ओपन होईल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन हे गोष्ट त्यांनी दिलेली आहे. तर सगळ्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही हा फॉर्म सायबर कॅफे किंवा इंटरनेटवरती किंवा तुमच्या क्लासेस अकॅडमी मध्ये जर फॉर्म फिल करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही इतर कोणाचाही मोबाईल नंबर किंवा ईमेल ID द्यायचा नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपला किंवा आपल्या घरातील पालक, बहीण, भाऊ, वडील यापैकी एखाद्या व्यक्तीचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे. कारण इथून पुढचं सर्व कम्युनिकेशन हे त्या ईमेल ID आणि मोबाईल नंबर थ्रू त्या ठिकाणी NTA किंवा जी ऑथॉरिटी आहे नीट परीक्षा कंडक्ट करणारी ते आपल्याशी करणार आहे. त्यामुळे ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्ही तुमचा किंवा तुमच्या घरातील पालक, बहीण, भाऊ यापैकी एकाचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. जर आपल्याकडे स्वतःचा ईमेल ID नसेल तर आपण स्वतःचा ईमेल ID काढून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जर आपण या पेजवरती जर व्यवस्थित बघितलं तर त्यांनी 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे की एक्झामिनेशन फीज, कॅटेगरी वाईज फीज त्यांनी दिलेल्या आहेत. जर आपली कॅटेगरी ही जनरल असेल तर त्या ठिकाणी 1700 रुपये आपली फी आहे. जर आपली कॅटेगरी OBC आणि
ईडब्ल्यूएस असेल, जनरल पण ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस स्टँड फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन. या अंतर्गत जर आपण असेल म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल, म्हणजेच आपलं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि जर आपल्याकडे सेंट्रल किंवा स्टेटचं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असेल तर आपण या कॅटेगरी थ्रू त्या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतो. त्याची फी आहे 1600 रुपये. आणि लास्टला कॅटेगरी दिलेली आहे त्यांनी एससी आणि एसटी. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी स्टँड फॉर फिजिकली पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजे फिजिकल डिसेबिलिटी, त्यालाच आपण अपंग किंवा दिव्यांजन व्यक्ती म्हणू शकतो. तर या व्यक्तींसाठी किंवा या कॅटेगरीसाठी जी फी आहे एससी एसटी आणि पर्सन विथ डिसेबिलिटीज यासाठी फी आहे 1000 रुपये. अशा 3 कॅटेगरीनुसार त्यांनी त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर नीट रजिस्ट्रेशन 2025 साठीचं दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत. तर डॉक्युमेंट्स मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की व्हाईट बॅकग्राऊंड असलेला आपल्याला एक पासपोर्ट साईज रिसेंट फोटोग्राफ पाहिजे. जो फोटोग्राफ तुम्ही 1 जानेवारी 2025 नंतर काढलेला असेल. दुसरी गोष्ट आहे तुमची ब्लँक पेपरवरती क्लीन आणि नीट तुमची सिग्नेचर त्या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे पोस्ट कार्ड साईज फोटो. पोस्ट कार्ड साईज फोटो हा 4 इंच बाय 6 इंच या पेपरवरती आपण त्या ठिकाणी फोटोग्राफर कडून बनवून घ्यायचा आहे. 4 बाय 6 मध्ये पोस्ट कार्ड साईज फोटो हे तुम्ही 2 प्रिंट आउट काढून ठेवायचे आहेत. कारण ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्हाला हॉल तिकीट वरती सुद्धा हा फोटो पेस्ट करायचा असतो. जो फोटो तुम्ही आता अपलोड करणार आहात त्याच्याच हार्ड कॉपी तुम्ही तयार करून ठेवा. कारण तोच फोटो तुम्हाला परत सेम फोटो जो आता अपलोड केलेला आहे तो तुम्हाला ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्हाला हॉल तिकीट वरती पेस्ट करायचा असतो. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे लेफ्ट राईट हँड फिंगर आणि थंब इम्प्रेशन. आपल्या 10 हाताचे ठसे त्या ठिकाणी पाहिजे आहेत. ते कशा पद्धतीने पाहिजे आहेत 10 हाताचे ठसे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी एक्सप्लेन करेलच. त्यानंतर आहे स्कॅन कॉपी ऑफ कॅटेगरी सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. जर आपल्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल, जर आपण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते सेंट्रलचं असो किंवा स्टेटचं असो, दोन्हीपैकी एक कोणतंही कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना ते ऑप्शनल आहे, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची 10ची मार्कशीट त्याचबरोबर तुमचं 10चं बोर्ड सर्टिफिकेट हे आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. तर आधार कार्ड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याकडे असणं गरजेचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी इन्फॉर्मेशन बुलेटिन त्यांनी दिलेलं आहे. या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये एक महत्वाची गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे. ती आपण त्या ठिकाणी मी आपणास ती गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे की या फॉर्म मध्ये परत कुठल्याही प्रकारचं करेक्शन करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म फिल करत असताना खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी फॉर्म फिल करणं गरजेचं आहे. ऍट एनी कॉस्ट त्या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे की एनी रिक्वेस्ट फॉर चेंज इन दिस पर्टिक्युलर्स विल नॉट बी कन्सिडर बाय एनटीए अंडर एनी सर्कमस्टान्सेस. कुठल्याही कंडिशन्स मध्ये या ठिकाणी फॉर्म एडिटचा त्यांनी ऑप्शन दिलेला नाही. त्यामुळे फॉर्म फिल करत असताना खूप काळजीपूर्वक आपण सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर आता फॉर्म आपण सुरुवात करूया. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत त्या डॉक्युमेंटची पूर्तता तुम्ही सर्व केलेली आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया आणि त्या ठिकाणी क्लिक हिअर टू प्रोसीड वरती क्लिक करूया. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नेम ऑफ स्टुडंट टाकायचं आहे. नेम ऑफ स्टुडंट टाकत असताना आपल्याला त्या विद्यार्थ्याचं जसं 10वीच्या मार्कशीट वरती नाव आहे सेम त्याच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. तर मी या ठिकाणी माझं नाव एंटर करत आहे. त्यानंतर वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. नेम ऑफ फादर ऍज इट इज जसं 10च्या मार्कशीट वरती आहे. त्यानंतर आईचं नाव त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख एंटर करायची आहे. ओके. जन्मतारखेमध्ये जर आपण बघितलं तर 31 डिसेंबर 2008च्या अगोदर आपला जन्म असेल तर आपण नीट 2025 साठी इलिजिबल आहोत. एज क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी फिल केलेली आहे ती सेम इन्फॉर्मेशन आपल्याला खाली फिल करायची आहे.
कन्फर्म करण्यासाठी की आपण जे डिटेल्स एंटर केलेले आहेत ते त्याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक नाहीये, ते एकदम ॲक्युरेट आहे, त्यामध्ये टायपिंग कुठलं एरर नाहीये, हे आपण या ठिकाणी चेक करत आहोत. त्याचबरोबर हे एंटर झाल्यानंतर आपल्याला आपलं जेंडर त्या ठिकाणी एंटर करायचंय. जे आपलं कॅन्डिडेटचं नेम आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव, विद्यार्थ्याच्या आईचं नाव, जन्मतारीख आणि जेंडर, ह्या 5 गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक होता कामा नये. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ऍड्रेस मेन्शन करायचा आहे. ऍड्रेस मेन्शन करत असताना तुम्ही प्रिमाइसेसचा ऍड्रेस, देन तुमची लोकॅलिटी, ओके, लोकॅलिटी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर कंट्री, आपण कुठे राहतो, त्यानंतर आपला स्टेट, त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आणि लास्टला आपला एरियाचा पिनकोड, जो पोस्टलचा पिनकोड असतो तो आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मेल आयडी द्यायचा आहे. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या सांगितलेलं आहे की मेल आयडी देत असताना इतर कोणाचाही मेल आयडी देऊ नका. तुमचा स्वतःचा किंवा पॅरेंट्सचा मेल आयडी, आपल्या घरातील आपल्या रिलेटिव्ह पैकी कोणाचा तरी मेल आयडी देणं गरजेचं आहे. एक मेल आयडी हा एकाच विद्यार्थ्यासाठी व्हॅलिड आहे. याच मेल आयडीने मी अजून एक रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकत नाही. भरपूर विद्यार्थी बाहेर नेट कॅफेमध्ये, सायबर कॅफेमध्ये, क्लासमध्ये फॉर्म भरतात, तेव्हा इतरांचा त्या ठिकाणी मेल आयडी दिला जातो, पण तसं करू नका. तुम्ही तुमचा मेल आयडी त्या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ओके, मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस हा जर डिफरंट असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा प्रेझेंट ऍड्रेस जो असेल तो त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. पण जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस एकच असेल तर तुम्ही फक्त या बटनवरती क्लिक करू शकता आणि चेक बॉक्सला टिक करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही सांगू शकता की माझा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस एकच आहे. यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड मध्ये जर आपण बघितलं तर पासवर्ड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की पासवर्ड मध्ये तुम्हाला अल्फान्यूमेरिक पासवर्ड पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं एक अक्षर हे कॅपिटल पाहिजे, त्याचबरोबर एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. स्पेशल कॅरेक्टर मध्ये @ असेल, हॅश असेल, अंडरस्कोर असेल, असे स्पेशल कॅरेक्टर्स, त्याचबरोबर नंबर्स असणं गरजेचं आहे. जसं मी या ठिकाणी एंटर केलेला आहे पासवर्ड, अक्षयचा ए कॅपिटल केलेला आहे, @123455, अशा पद्धतीने मी या ठिकाणी माझा पासवर्ड एंटर केलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं की अल्फाबेट्स आहेत, त्यातलं एक अल्फाबेट हे कॅपिटल आहे, म्हणजे स्पेशल सिम्बॉलचा मी यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी नंबर्स टाकलेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी न्यूमेरिक पण मी कव्हर केलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारू शकतात, सिलेक्ट करायचं आहे. सिक्युरिटी क्वेश्चनची गरज तुम्हाला कशासाठी लागते, तर सिक्युरिटी क्वेश्चनची गरज जर तुम्ही पासवर्ड विसरला, जर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करायचा असेल तर या सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करून तुम्हाला त्याचा करेक्ट आन्सर त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्या करेक्ट आन्सर नुसार तुम्ही तो पासवर्ड त्या ठिकाणी रिसेट करू शकता. ओके, फॉर सिक्युरिटी पर्पज मी पासवर्ड सेट करत आहे. ओके, पासवर्ड सेट केला. त्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तो कॅप्चा एंटर केल्यानंतर सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ते म्हणत आहे की प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली. जी इन्फॉर्मेशन आता आपण फिल केलेली आहे ती व्यवस्थित पद्धतीने आपल्याला चेक करायची आहे. ज्याच्यामध्ये आपलं कॅन्डिडेटचं नाव असेल, त्यानंतर फादर्स नेम असेल, मदर्स नेम असेल, डेट ऑफ बर्थ असेल, आपला ऍड्रेस असेल, त्याचबरोबर आपलं जे सिक्युरिटी क्वेश्चन्स आणि पासवर्ड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने व्हेरीफाय करायच्यात. व्हेरीफाय केल्यानंतर खाली चेक बॉक्स दिलेले आहेत, त्या चेक बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर की बाबा ही इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी इन्शुअर केलेली आहे, चेक केलेली आहे, व्हेरीफाय केलेली आहे की मी जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिल केलेली आहे ती सर्व करेक्ट आहे. आणि त्यानंतर आय ऍग्री वर क्लिक करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे.
एंटर केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म करायचा आहे. म्हणजे तुम्ही आता नीटच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एक स्टेज कंप्लीट केलेली आहे, एक स्टेप आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आता रजिस्ट्रेशन आपण कंप्लीट केलंय. आता आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करत असताना या ठिकाणी टोटल त्यांनी 10 स्टेजेस दिलेले आहेत, 10 स्टेप्स दिलेले आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे रजिस्टर कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऑलरेडी आपण केलेलं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स. तर आता आपण पर्सनल डिटेल्स वरती क्लिक करूया. रजिस्ट्रेशन फॉर पर्सनल डिटेल्स. तर याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर सारी इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिल आहे, कारण ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण दिली होती. त्यामुळे तीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी फेच केलेली आहे. आता यानंतर आपण पाहूया पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स मध्ये त्यांनी विचारलेलं आहे नॅशनॅलिटी. आपली नॅशनॅलिटी काय आहे ते आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर आपली स्टेट काय आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचे. महाराष्ट्र स्टेट आहे. कॅटेगरी, तर भरपूर विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. या ठिकाणी SC ST OBC जनरल EWS आणि जनरल याच कॅटेगरीज फक्त मेन्शन आहेत. तर भरपूर विद्यार्थ्यांची कॅटेगरी यामध्ये मेन्शन नसेल, जसं की NT असेल, NT B D किंवा C असेल, त्या विद्यार्थ्यांनी ओबीसी म्हणून एंटर करायचं आहे. फक्त ते करत असताना ओबीसी NCL लिस्ट मध्ये आपल्या कास्टचं नेम आहे का हे एकदा चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. आता मी या ठिकाणी जनरल EWS केल्यानंतर परत एकदा ती कन्फर्म करायचं आहे आणि या ठिकाणी ते विचारत आहे की तुमच्याकडे EWS चं सर्टिफिकेट आहे का. मी जर येस म्हणलं तर त्या ठिकाणी ते मला सर्टिफिकेटचा नंबर, सर्टिफिकेटची डेट ऑफ इश्यू, त्याचबरोबर त्या सर्टिफिकेटला कुणी इश्यू केलेला आहे त्या ऑथॉरिटीचं नेम या ठिकाणी ते विचारत आहे. ओके, तर ह्याच ठिकाणी जर मी नो केलं, ओके, नो केल्यानंतरही सेम ते त्या ठिकाणची जी रिसिप्ट असते, ऍप्लिकेशन केल्यानंतर एक रिसिप्ट मिळते आपल्याला आपल्या कचेरीमधून, आपल्या माही सेवा केंद्रामधून. तर त्या रिसिप्ट वरती जो ऍप्लिकेशन नंबर असेल तो नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्याची डेट ऑफ इश्यू आणि ऑथॉरिटी कोण आहे ते एंटर करायचंय. आता या ठिकाणी मी EWS सिलेक्ट करतं, त्याऐवजी जर मी OBC NCL सिलेक्ट केलं, बरोबर, कन्फर्म कास्ट मध्ये पण OBC NCL सिलेक्ट केलं, या ठिकाणी जर मी येस म्हणलं तर सेम या ठिकाणी आपल्याला जसं EWS सर्टिफिकेट विचारलं तसंच OBC NCL केल्यानंतर या ठिकाणी मला ते कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारत आहे. आता या ठिकाणी मी कास्ट सर्टिफिकेटचा एक नंबर एंटर करत आहे. त्यानंतर त्याची डेट ऑफ इश्यू मी त्या ठिकाणी एंटर करत आहे. ओके, डेट ऑफ इश्यू एंटर केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी कोण आहे, कुणी इश्यू केलेलं आहे ते मी त्या ठिकाणी एंटर करत आहे. ओके, तर हे राईट साईडला कास्ट सर्टिफिकेटच्या मेन्शन केलेलं असतं, ते तुम्ही पाहू शकता. ओके, त्यानंतर डेट ऑफ इश्यू लेफ्ट साईडला असते. ओके, आणि जो नंबर आहे आउटवर्ड नंबर, प्रत्येक आपल्या डॉक्युमेंट वरती एक आपला आउटवर्ड नंबर असतो, तो आउटवर्ड नंबर त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा आहे. हे SC ST आणि OBC साठी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, डेट ऑफ इश्यू आणि ऑथॉरिटी कोण आहे, इश्युइंग ऑथॉरिटी, ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके, हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे की आपण फिजिकली डिसेबल आहात का. या ठिकाणी ते 3 गोष्टी विचारत आहे की डिसेबिलिटी 40% पेक्षा जास्त आहे, 40% पेक्षा कमी आहे का, आपण नाही. जर नसेल तर नो करायचं आहे. जर आपल्याला नीटसाठी PWDच्या सीटला जर आपल्याला इलिजिबल व्हायचं असेल, म्हणजे फिजिकली डिसेबलचा जो वेगळा कोटा असतो त्यासाठी जर आपल्याला इलिजिबल व्हायचं असेल तर आपण फॉर्म फिल करत असतानाच या ठिकाणी PWD सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याची वेगळी प्रोसेस असते, ती मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपणास एक्सप्लेन करेन. त्यानंतर नेक्स्ट स्टेजला ते आपल्याला विचारत आहे की आपल्याला डायबिटीस आहे का, म्हणजे मधुमेह आहे का. नो. आपण राहिला कुठं आहात, ग्रामीण भागात आहात की शहरी भागात आहात, तर मी ग्रामीण भाग या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, म्हणजे रुरल आणि अर्बन. जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल, आपला पत्ता, आपला पिनकोड हा जर जिल्ह्याच्या ठिकाणचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करू शकता. जर आपण ग्रामीण भागामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही रुरल सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्या परिवाराचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न, या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाहीये, त्यामुळे तुम्ही अंदाजे उत्पन्न त्या ठिकाणी टाकू शकता. मी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2 ते 3 लाख मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अल्पसंख्याकमध्ये म्हणजेच मायनॉरिटीमध्ये मोडता का हे विचारलेलं आहे, तर मी या ठिकाणी नो केलेलं आहे. जर येस केलं
तर त्या ठिकाणी त्याचे जे सर्टिफिकेट्स असतील ते आपल्याला अपलोड करावे लागतील, त्यामुळे मी नो केलेला आहे. ओके. त्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स, आपण कुठल्या देशाचे रहिवासी आहे, तर मी इंडिया या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय कि क्या आप नीट यूजी 2025 में ड्रेस कोड के विपरीत प्रथागत पोशाख पहनने का इरादा रखते हैं क्या? तर मी त्या ठिकाणी नो म्हणलेला आहे, किंवा एस ही आपण म्हणू शकता. म्हणजेच त्यांनी विचारलंय की जो ड्रेस कोड आपण दिलेला आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही ड्रेस कोड तुम्ही वेअर करणार आहात की तोच ड्रेस कोड तुम्ही फॉलो करणार आहात. तर मी त्या ठिकाणी यस करत आहे की कोणताही ड्रेसला मला चालेल या पद्धतीने मी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही नो करू शकता किंवा यस करू शकता, पण नो करा किंवा यस करा, त्या ठिकाणी ड्रेस कोड हा मागील 4-5 वर्षापासून कंपल्सरी आहे. मुलींसाठी काही विशिष्ट पद्धतीचे ड्रेस त्यांनी सांगितले आहेत, मुलांसाठी काही विशिष्ट पद्धतीचे ड्रेस त्यांनी सांगितलेले आहेत, तेच त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं आहे. या ठिकाणी आपण यस करा किंवा नो करा. नेक्स्ट आहे मोड ऑफ प्रिपरेशन. तुम्ही कशा पद्धतीने नीटचा प्रिपरेशन करत आहात, मी या ठिकाणी सेल्फ स्टडी मेन्शन केलेला आहे. परत एकदा त्यांनी कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आपण या ठिकाणी एंटर करूया. तो कॅप्चा एंटर केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती आपण क्लिक करूया. हे केल्यानंतर नेक्स्ट स्टेजला ते विचारत आहे की आपलं आधार कार्ड. ओके. तर पेहचान का पत्र ते विचारत आहे. या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. ओके. भरपूर सारे ऑप्शन्स त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर एक ऑप्शन आहे तो म्हणजे एक ऑप्शन त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, तो ऑप्शन आहे तो म्हणजे की या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे आधार कार्ड. आधार कार्ड नंतर आहे डिजी लॉकर, इंडियन पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वोटर आयडी, एनी अदर व्हॅलिड करंट सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इश्यू फोटो आयडी कार्ड. यापैकी एक आपल्याला आयडी कार्ड सिलेक्ट करायचे, पण 99% विद्यार्थ्यांनी आधार कार्ड घ्यावं. आधार कार्डला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऍग्री वरती क्लिक करायचं आहे की आय ऍग्री टू शेअर माय इन्फॉर्मेशन विथ नीट. UIDच्या रेकॉर्डनुसार जी माझी आधारवर इन्फॉर्मेशन आहे ती मी शेअर करत आहे. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर करून तोच आधार नंबर परत एकदा कन्फर्म करायचा आहे की जो एंटर केलेला आधार नंबर आहे तो करेक्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. ओके. आणि सबमिट आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी एक एरर मेसेज येईल की नेम मिसमॅच ड्युरिंग आधार ऑथेंटिकेशन. तर आपण बघितलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या मार्कशीट वरती अगोदर सरनेम असेल, नंतर फर्स्ट नेम असेल, नंतर मिडल नेम असेल, पण आधार कार्ड वरती पहिल्यांदा फर्स्ट नेम असेल, नंतर मिडल नेम असेल, नंतर सरनेम असेल. तर घाबरून जायचं नाहीये. या ठिकाणी या क्लोज याच्यावरती क्लिक करून आपण परत सेम आधार नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आधार नंबर मेन्शन केल्यानंतर आपण आधार कार्ड नुसार जे नाव आहे ते त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. ओके. फरक फक्त एवढाच आहे की या ठिकाणी ते एरर का देते. ओके. तर एररचं कारण असं असतं की स्पेलिंग सेम आहे, फक्त त्याचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये बदल आहे, त्यामुळे तो एरर देतो. तर कुठल्याही विद्यार्थ्याने आधार सिलेक्ट केल्यानंतर ऍट द टाइम ऑफ फॉर्म आयडी प्रूफचं जेव्हा तुम्ही सेक्शन मध्ये येताल आयडी प्रूफच्या ऍप्लिकेशनच्या स्टेप्स मध्ये जेव्हा तुम्ही रजिस्टर आयडेंटिटी डिटेल्स मध्ये येताल तेव्हा आधार कार्ड एंटर केल्यानंतर आधार नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड वरती जे आपलं नाव आहे ते द्यायचं आहे. आणि ते केल्यानंतर जर मिसमॅचचा एरर आला तर त्या ठिकाणी ती विंडो क्लोज करून मॅन्युअली आपल्याला आधार नंबर आणि आधार कार्ड वरती जसं नाव आहे ऍज इट इज आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा त्या ठिकाणी एंटर करून तो फॉर्म आपल्याला नेक्स्ट स्टेज मध्ये द्यायचा आहे. आता या ठिकाणी ते म्हणतंय की अन ऍप्लिकेशन ऑलरेडी एक्झिस्ट विथ दिस आधार नंबर. ओके. तर माझा ऑलरेडी मी आता डेमोसाठी रजिस्टर केलं होतं, त्यामुळे ते त्या ठिकाणी तशा पद्धतीची एरर देत आहे. तर आपण काय करूया की दुसरा एक आधार नंबरचं एंटर करूया, त्यानंतर आपण पुढे जाऊया. रजिस्ट्रेशन
करत असताना आपण आयडेंटिटी डिटेल्स पर्यंत आलो होतो. आयडेंटिटी डिटेल्स मध्ये तुम्ही आधारचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आधार व्हेरिफिकेशन, आधारवरती असलेलं तुमचं नाव आणि त्याचबरोबर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असलेलं तुमचं नाव स्पेलिंग फक्त एक असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सिरियल मध्ये जरी चेंज असेल तरीही काही अडचण येत नाही. तर 3 स्टेज आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. पर्सनल डिटेल्स, आयडेंटिटी डिटेल्स. त्याच्यानंतर अपार आयडी बद्दल त्यांनी एक क्वेश्चन विचारलाय, डू यू हॅव अपार आयडी? या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे येस, दुसरा ऑप्शन आहे नो. या ठिकाणी आपण नो केलं तरी चालतंय. आता आपल्याला अपार आयडी हा मॅन्डेटरी नाही. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे की रजिस्टर एक्झाम अँड एक्झाम सेंटर डिटेल्स, की आपण कुठल्या एक्झामसाठी फॉर्म भरत आहात, तर नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट नीट यूजी साठी आपण फॉर्म भरत आहोत. त्यानंतर आपली जी प्रश्नपत्रिका आहे, क्वेश्चन पेपरची जी लँग्वेज आहे ती या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. बाय डिफॉल्ट या ठिकाणी इंग्लिशच असते, आपल्याला इंग्लिशच ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या लँग्वेजेस त्यांनी दिलेल्या आहेत, आपण या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या सेंटर सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला त्या सेंटरचा अगोदर राज्य सिलेक्ट करायचे, त्यानंतर सिटी सिलेक्ट करायची आहे. मी या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केलेली आहे महाराष्ट्र, त्यानंतर सिलेक्ट केलेलं आहे पुणे. दुसरं, या ठिकाणी आपल्याला टोटल 3 ऑप्शन द्यायचे आहेत. 3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी टोटल द्यायचे आहेत. त्यातला पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्रामधील पुणे. दुसरा ऑप्शन आहे, सेकंड चॉईस आपल्याला द्यायची आहे महाराष्ट्रामधील अहमदनगर. तिसरी चॉईस मी दिलेली आहे महाराष्ट्रामधील संभाजीनगर. ओके. औरंगाबाद हे अगोदर नाव होतं, आता संभाजीनगर झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. असे तुम्ही 3 चॉईस त्या ठिकाणी सिटीचे एक्झाम सेंटरसाठी देऊ शकता. वेगवेगळ्या शहरातील ते सेंटर्स असतील. आपल्याला जे नियरेस्ट असेल ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ज्या शहराबद्दल आपल्याला माहिती आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जाणं येणं सोपं आहे, अशा ठिकाणचं सेंटर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे फादर्स किंवा आपले जे पालक आहेत, वडील किंवा आपले पालक यांचं व्यवसाय काय आहे, ऑक्युपेशन काय आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी या ठिकाणी मी ऍग्रिकल्चर हे सिलेक्ट केलेलं आहे. दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे नेक्स्ट, त्या ठिकाणी की आपले वडील किंवा आपले पालक हे काय करतात, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे. वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. ऑदर्स असेल, डॉक्टरेट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, ग्रॅज्युएट असेल, मॅट्रिक्युलेट असेल किंवा इलेक्ट्रिक असेल. जर आपल्या वडिलांचं शिक्षण 12वीच्या आत असेल तर ऑदर सिलेक्ट करा, 12वी पर्यंत असेल तर मॅट्रिक्युलेट सिलेक्ट करा, 12वी ते ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, मास्टर्स असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्या आईचं किंवा आपल्याच पालकांचं शिक्षण या ठिकाणी किंवा ऑक्युपेशन या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑक्युपेशन मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स त्यांनी दिलेत. ऑदर्स मध्ये इन्क्लुडिंग हाऊसवाईफ पण दिलेला आहे. तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची जी आई असेल, म्हणजेच माता असेल, मदर असेल, यांचं ऑक्युपेशन हे हाऊसवाईफ असेल तर त्यांनी त्या ठिकाणी ऑदर्स हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या आईचं शिक्षण त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा एंटर करून आपल्याला या फॉर्म मध्ये पुढे जायचे आहे. तर हे झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेज आहे, स्टेज नंबर 6 ची, की रजिस्टर क्वालिफिकेशन डिटेल्स. ओके. क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की तुम्ही 10वीच्या बद्दलचे सगळी गोष्ट विचारलेली आहे, की तुम्ही 10वीची एक्झाम बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. 10वीची एक्झाम आपण पास आहेत. कोणत्या वर्षी आपली 10वीची एक्झाम झालेली आहे, 2022, 2023, 2021. तर मी या ठिकाणी 2023 सिलेक्ट केलेला आहे. क्वालिफाईंग एक्झाम कोणती आहे, 10th ऑर इक्विव्हॅलंट. या ठिकाणी एकच ऑप्शन दिलाय, तो सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या 10वीच्या स्कूलमध्ये शिकलेलो आहात त्या 10वीच्या स्कूलचं ठिकाण हे ग्रामीण भाग आहे का शहरी भाग आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचंय. जर जिल्ह्याचं ठिकाण असेल तर आपण अर्बन सिलेक्ट करा, जर तालुका किंवा गावाचं ठिकाण असेल तर तुम्ही रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या स्कूलचा टाईप कोणता होता, आपला स्कूल हे गव्हर्नमेंट स्कूल आहे, गव्हर्नमेंट ऍडेड प्रायव्हेट स्कूल आहे का प्रायव्हेट अनएडेड स्कूल आहे का केंद्रीय विद्यालय आहेत किंवा ऑदर्स. जर आपल्याला माहिती नसेल तर या ठिकाणी आपण प्रायव्हेट अनएडेड, गव्हर्नमेंट ऍडेड प्रायव्हेट यापैकी एक ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. तर मी या ठिकाणी गव्हर्नमेंट ऍडेड प्रायव्हेट घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं 10वी शिक्षण ज्या राज्यात पूर्ण झालेलं आहे ते राज्य सिलेक्ट करायचंय. त्यानंतर त्या राज्यातील ज्या जिल्ह्यातून आपण 10वीची एक्झाम दिली तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं 10वीचं शिक्षण आपल्या देशातील कोणत्या बोर्ड मधून झालेलं आहे, तर माझं शिक्षण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ
सेकंडरी अँड हायर एज्युकेशन मधून झालेला आहे. हे बोर्डचं आपलं नाव आहे महाराष्ट्राचं. त्याचबरोबर रिझल्ट कशा पद्धतीने होता, सीजीपीए होता का पर्सेंटेज होता, तर माझा रिझल्ट हे पर्सेंटेज मध्ये होतं. या ठिकाणी मी टोटल मार्क्स एंटर केलेले आहेत. ऑप्टेन मार्क्स म्हणजे मला पडलेले मार्क आणि त्यानंतर आपले पर्सेंटेज हे एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्या 10वीचा जो रोल नंबर असतो तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. जो बोर्डच्या आपल्या मार्कशीट वरती मेन्शन असतो आपला रोल नंबर, तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या स्कूलचं नाव द्यायचं आहे. स्कूलचं नाव मेन्शन केल्यानंतर आपल्याला त्या स्कूल ज्या एरियामध्ये आहे त्या एरियाचा पोस्टल पिनकोड आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. हे आपल्याला 10वी बद्दलची सर्व माहिती, आपण ज्या राज्यातून, ज्या शाळेतून, ज्या बोर्डातून शिक्षण घेतलेलं आहे 10वीचं, ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. त्यानंतर पुढचं आहे आपण 12वी बद्दल. जे विद्यार्थी या वर्षी 2025ला नीट ही परीक्षा पहिल्यांदा देत आहेत, जे या वर्षी 12वीला आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अपिअरिंग म्हणून सिलेक्ट करायचं आहे की ते ह्या वर्षी 12वीची बोर्ड एक्झाम देणार आहेत. तर अपिअर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचंय. जर एका जर एखादा विद्यार्थी रिपीट करत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पास म्हणून सिलेक्ट करायचं आहे. पास सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणचा जो कोड आहे तो कोड त्या ठिकाणी चेंज होणार आहे. त्याबद्दल मी आपल्याला पुढे सांगतो. तर आता आपण या ठिकाणी अपिअरिंग म्हणून सिलेक्ट करूया. अपिअरिंग म्हणून सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या वर्षी आपण अपिअर आहे, करंट वर्षच येणार. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम, हा तर या ठिकाणी कोड आलेला आहे 01. हे जर आपण या ठिकाणी पास सिलेक्ट केलं तर वेगवेगळे कोड येत आहेत. त्याचं डिस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेलं आहे. तर ते एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. त्यानुसार हा कोड सिलेक्ट करायचा आहे. कोड 2 कशासाठी आहे, कोड 3 कशासाठी आहे, कोड 4 कशासाठी आहे. जे विद्यार्थी रिपीट करत आहेत त्यांनी या कोडची व्यवस्थित क्रॉस व्हेरिफिकेशन करूनच हा कोड सिलेक्ट करावा. यामध्ये कुठलीही चूक त्या ठिकाणी होता कामा नये. इन्फॉर्मेशन बुलेटिन एकदा व्यवस्थित रीड करायचं आणि त्यानंतर आपण तो कोड सिलेक्ट करायचा आहे. तर आता मी या ठिकाणी अपिअर म्हणून टाकलेला आहे. 2025 ची एक्झाम आहे. कोड माझा 01 आहे, क्वालिफाईंग एक्झाम म्हणजेच मी आता 12वीची एक्झाम फेस करत आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून. माझी जी शाळा आहे 12वीची किंवा जे कॉलेज आहे ते ग्रामीण भागामध्ये आहे म्हणून मी या ठिकाणी रुरल सिलेक्ट केलेला आहे. कॉलेजचा प्रकार कोणता आहे तर प्रायव्हेट अनएडेड स्कूल आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट कोणती आहे तर मी महाराष्ट्रामध्येच ही एक्झाम देत आहे. जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा आहे. बोर्ड कोणता आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. ओके, या ठिकाणी सीबीएसई असेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन येईल. स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी रिझल्ट मोड या ठिकाणी येत नाहीये बघा ऑप्शन रिझल्ट आणि रोल नंबर. त्याचं रिझन आहे की आपण याच वर्षी 12वीची एक्झाम देतोय. अजून आपली एक्झाम सुरू व्हायची आहे, सुरू झालेली आहे, रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी एंटर होत नाही. तेच जर आपण या ठिकाणी पास केलं तर हे दोन्ही ऑप्शन आपल्यासाठी ऍक्टिव्ह होतील आणि ती डिटेल्स आपल्याला फिल करावी लागतील. त्यानंतर आपल्याला आपल्या स्कूलचं नाव एंटर करायचं आहे, एरिया पिनकोड एंटर करायचा आहे आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला 12वी किंवा 12वी इक्विव्हॅलंट जो कोर्स असेल त्याबद्दलची ती इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे. ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल झाल्यानंतर आपल्याला खाली एक कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चाला एंटर करून आपण त्या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर पुढच्या म्हणजे 7वी जी स्टेज आहे त्या स्टेजवरती त्यांनी विचारलेलं आहे रजिस्टर ऍडिशनल डिटेल्स. ऍडिशनल डिटेल्स विचारले आहेत. त्यातलं पहिलं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आपण ट्विन्स आहात का, आणि ट्विन्स असाल तर आपण दोघेही या एक्झामला बसणार आहात का, अप्लाय करत आहात का. तर मी या ठिकाणी नो म्हणलेला आहे. आम्ही ट्विन्स पण नाहीये आणि आम्ही दोघं अप्लाय पण करत नाहीये. ओके, तर मी नो केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला ऍडिशनल डिटेल्स मध्ये की हॅव यू अपियर इन द नीट यूजी एक्झामिनेशन, म्हणजे या अगोदर तुम्ही कधी या परीक्षेला बसलेला आहात का, तर मी नो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. या ठिकाणी जर येस मेन्शन केलं तर प्रिव्हियस इयरचा आतापर्यंतचा अटेम्प्ट किती आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे आहेत. तर या ठिकाणी मी नो केलेला आहे. मी फर्स्ट टाइम ही एक्झाम देत आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ, माझा जन्म कुठं झालेला आहे तर माझा जन्म इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे. ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर नेक्स्ट मला परत एक कॅप्चा एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट स्टेजकडे मला पुढे जायचं आहे.
नेक्स्ट स्टेज मध्ये त्यांनी विचारलेले डिटेल्स आहेत ते म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स. ओके, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ पॅरेंट्स अँड गार्डियन, आपल्या पालकांचे आई वडिलांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहेत. तर या ठिकाणी मी ते कॉन्टॅक्ट डिटेल्स फिल केलेले आहेत. त्यानंतर गेट ओटीपी म्हणलेलो आहे मी. ओके, ईमेल आय डी शुड नॉट बी सेम म्हणत आहे ते. ओके, मी नवीन ईमेल आय डी एक एंटर करत आहे. तर या ठिकाणी आपल्याच पालकांचा नंबर द्यायचा आहे, इतर कोणाचाही नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा नाहीये. तर या ठिकाणी मी आता चेक करतोय की आलेला ओटीपी काय आहे. 537857 537857 हा मोबाईल वरती आलेला ओटीपी आहे. त्यानंतर आपल्याला एक मेल वरती पण ओटीपी आलेला आहे. मेल वरचा एक ओटीपी काय आहे ते आपण चेक करूया. 2 ओटीपी आपल्याला या ठिकाणी येतात व्हेरिफिकेशनचे, ते दोन्ही ओटीपी आपल्याला चेक करायचे. त्यानंतरच आपला पुढं फॉर्म त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, 2 ओटीपी 809277 809277 हे या स्टेजला म्हणतात इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. ओके, आणि ते दोन्हीही ते क्रॉस व्हेरीफाय करूनच त्या ठिकाणी पुढे जातं. आता या पेजवरती आपण आलेलो आहे. नेक्स्ट स्टेज आणि लास्ट स्टेज आहे आपली, ती स्टेज आहे, ती स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट्स. ओके, तर या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक थोडं लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. मी जी इन्फॉर्मेशन या पेजवरती आपल्याला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट्स त्यांनी विचारलेले आहे पासपोर्ट साईज फोटो. ओके, त्याच्यामध्ये 80% आपला चेहरा दिसणं गरजेचं आहे, विदाऊट मास्क. मास्क या ठिकाणी आपल्याला यूज करायचा नाहीये. तर पासपोर्ट साईज फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याची मिनिमम साईज ही 10 KB, मॅक्झिमम साईज 200 KB पाहिजे. त्याचबरोबर ती फाईलचा जो फॉर्मॅट पाहिजे तो जेपीजी पाहिजे. कोणता पाहिजे? जेपीजी किंवा जेपीईजी, या दोन पैकीच एका फॉर्मॅटमध्ये ती फाईल असणं गरजेचं आहे. पीएनजी फॉर्मॅट मधली फाईल या ठिकाणी अपलोड होणार नाही. त्याचबरोबर त्या फाईलला नाव जे द्यायचं आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे CH_फोटो. या ठिकाणी त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे तेच फाईलला नाव आपल्याला देणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी चूज फाईल मध्ये क्लिक करून या ठिकाणी CH, ओके, CH फोटो वरती मी क्लिक करत आहे. CH फोटो वरती क्लिक केलेला आहे मी, आणि तो फोटो मी काय करत आहे त्या ठिकाणी अपलोड करत आहे. ओके, अपलोड ओरिजिनल वरती क्लिक केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी अपलोडचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तो फोटो मी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे, इमेज फाईल अपलोडेड सक्सेसफुली. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाय और दाय हात की उंगलिया. या ठिकाणी आपण परत येऊया. या ठिकाणी फिंगरप्रिंट घेतलेले आहेत, त्यालाही नाव आपल्याला द्यायचं आहे CH फिंगरप्रिंट. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर ही जी फाईल आहे या फाईलचाही फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे. या ठिकाणी आपण अपलोड ओरिजिनल वरती क्लिक करणार आहे. अपलोड ओरिजिनल वरती क्लिक करणार आहे. कुठल्याही साईजला आपण त्या ठिकाणी टच केलेलं नाहीये. व्यवस्थित पाहूया त्यांनी काय काय सांगितलेलं आहे डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये. पहिली गोष्ट त्यांनी सांगितले लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स. टोटल आपल्याला 4 फिंगर्स राईट हँड, 4 फिंगर्स लेफ्ट हँड आणि दोन्ही थंब अँड थंब इम्प्रेशन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्या फाईलला नाव द्यायचं आहे CH. आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की CH प्रत्येक ठिकाणी का विचारलेलं आहे. तर जो कॅन्डिडेटचं नेम आहे त्या कॅन्डिडेटच्या नेम मधील फर्स्ट 2 लेटर्स त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत व्हेरीफाय करण्यासाठी. आता माझ्या कॅन्डिडेट्स नेम मध्ये जर आपण बघितलं, माझं पूर्ण नाव आहे चिवटे अक्षय महादेव. तर चिवटे मधील जो फर्स्ट 2 लेटर्स आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर अंडरस्कोर घेतलेला आहे आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतोय त्या डॉक्युमेंटला त्यांनी नाव दिलेलं आहे फिंगरप्रिंट मधून. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करून ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर आहे सिग्नेचर. सिग्नेचर साठी सेम दिलेलं आहे. मिनिमम साईज त्या ठिकाणी 10 KB दिलेली आहे, मॅक्झिमम साईज त्यांनी 50 KB दिलेली आहे. तर या ठिकाणी चूज फाईल करून आपण ती सिग्नेचर त्या ठिकाणी अपलोड करू शकता. या ठिकाणी आल्यानंतर ही सिग्नेचर मी ऑलरेडी स्कॅन करून ठेवलेली आहे. तर
या प्रॉपर बॉक्समध्ये ती सिग्नेचर आपल्याला बसवायची आहे आणि अपलोड ओरिजिनल वरती क्लिक करायचं आहे. अपलोड ओरिजिनल वर क्लिक केल्यानंतर ती फाईल त्या ठिकाणी अपलोड होईल. ओके, परत एकदा सिलेक्ट करूया आपण सिग्नेचर. त्यानंतर या ठिकाणी ती फाईल आपण प्रॉपर त्या बॉक्समध्ये दिलेल्या पिक्सलमध्ये सिलेक्ट करायची आहे. काय म्हणते, युअर फाईल स्कॅन एमटी नॉट स्पेसिफिक अपलोड न्यू वन. ओके, परत एकदा सिलेक्ट करू. दिलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. डन, अपलोड झाली. ओके, या ठिकाणी सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे. त्यानंतर पोस्ट कार्ड, त्यानंतर सिग्नेचर झाल्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो. पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजेच आपला 4x6 च्या साईज मध्ये, 4 इंच बाय 6 इंचच्या साईज मध्ये आपला एक व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो गरजेचा आहे. हा फोटो आपल्याला परत हॉल तिकीट साठी लागणार आहे. तरी या फोटोच्या 2 कॉपीज आपण हार्ड कॉपी मध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॉफ्ट कॉपी मध्ये आता आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्या फाईलला नाव आपल्याला द्यायचे आहे CH_पोस्ट कार्ड आणि या ठिकाणी अपलोड ओरिजिनल म्हणून आपण ती फाईल पण अपलोड त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर आहे ते म्हणजे की क्लास 10चं मार्कशीट, त्याला नाव द्यायचं आहे CH_क्लास X मार्कशीट. हे या ठिकाणी तुम्ही डिरेक्टली कॉपी करून त्या फाईलला रिनेम करून त्या ठिकाणी डिरेक्टली नाव देऊ शकता. त्याचे मिनिमम साईज हे 50 KB, मॅक्झिमम 300 KB पाहिजे. फर्स्ट 4 जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला JPG किंवा JPEGच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यानंतरचे जे 3 डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला PDFच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्या PDFच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी पोस्ट कार्ड साईज फोटो आपण ऑलरेडी केलेला आहे. त्यानंतर 10चं मार्कशीट आपण या ठिकाणी करूया. मार्कशीट झाल्यानंतर अपलोड वरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यामध्ये फाईल नेमला इश्यू दिलेला आहे त्याने काहीतरी. चेक करूया आपण. क्लास 10X मध्ये फाईल नेम आपल्याला सुरुवातीला CH करायचा आहे. ओके, अपलोड वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी त्यांनी दिलेलं जे आहे तेच ॲज इट इज कॉपी करून तो त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यानंतर आहे क्लास 10चं सर्टिफिकेट. सर्टिफिकेट आणि मार्कशीट क्लास 10चं हे दोन्ही कंपल्सरी आहे. त्याचं रिझन आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10च्या मार्कशीट वरती आपली डेट ऑफ बर्थ नसते, बोर्ड सर्टिफिकेट वर असते. त्यामुळे डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन साठी त्यांनी 10चं बोर्ड सर्टिफिकेट पण त्या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेज त्या ठिकाणी त्यांनी विचारलेली ती म्हणजे ऍड्रेस प्रूफ. ओके, तर ऍड्रेस प्रूफ आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आपलं आधार कार्ड जे असेल ते त्या ठिकाणी आपण स्कॅन करून प्रॉपर आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर असे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. जोपर्यंत आपण हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करत नाही तोपर्यंत या स्टेजवरती आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलाही ऑप्शन त्यांनी दिलेला नाही. आता तुम्ही बघू शकता की लास्ट डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर लगेचच खाली कॅप्चा एंटर करण्यासाठीचे डिटेल्स त्या ठिकाणी आलेले आहेत. हे झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणू शकतो मी. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणल्यानंतर एकदा पूर्ण हा फॉर्म आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे की याच्यामध्ये कुठलीही मिस्टेक आपली झालेली नाही. कारण जर आपली मिस्टेक झाली असेल तर कुठल्याही प्रकारचं एडिटेशन किंवा नंतर फॉर्मची करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन होणार नाही असं त्यांनी ऑलरेडी इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे फॉर्म खूप काळजीपूर्वक फिल करा. प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा आणि ती केल्यानंतरच त्या ठिकाणी तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. तर प्रत्येक गोष्ट आपण त्या ठिकाणी चेक केलेली आहे. त्यामध्ये आपलं फर्स्ट नेम असेल, नेम ऑफ मदर फादर असेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, जेंडर असेल, कॅटेगरी, क्वेश्चन पेपरची मीडियम की आपल्याला क्वेश्चन पेपर हा इंग्लिशमध्येच पाहिजे. त्यानंतर एक्झामिनेशनच्या सिटीज असतील, कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील. कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हेरीफाय करायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण ईमेल थ्रू त्याचं OTP थ्रू व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर आपलं 10th आणि 12thचं जे काही स्कूलिंगचे डिटेल्स आपण भरलेले आहेत, पर्सेंटेज भरलेले आहेत, ते अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आणि आपण जे आयडेंटिटी प्रूफ दिलेलं आहे ते आयडेंटिटी प्रूफ आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचे. तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला
फायनल सबमिशन करायचे. फायनल सबमिशन केल्यानंतर परत फॉर्म करेक्शन करता येणार नाही. तर आता आपण हे इन्फॉर्मेशन सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर ते म्हणते की आपला ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन बाकी आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लगेचच ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करू शकता. ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर एक OTP त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे ईमेल आय डी वरती. ईमेल आय डी वरती एक OTP आल्यानंतर तो फॉर्म तुमचा त्या ठिकाणी काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. लगेचच आपण त्या ठिकाणी OTP एंटर करूया. 557573 हा OTP आपल्याला आलेला होता आणि सक्सेसफुली आपण ईमेल व्हेरिफिकेशन केलेलं आहे. फक्त आता फी पेमेंट बाकी आहे. फी पेमेंट करण्यासाठी UPIचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. तर UPIच्या ऑप्शन वरती जाऊन आपण आपलं फी पेमेंट करू शकता आणि आपला फॉर्म अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी फिल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म फिल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले डिटेल्स तुम्ही चेक करा. धन्यवाद.